नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. मानसशास्त्राच्या आणखी एका तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या चाचणीत आपला पहिला प्रश्न आहे. एका चाचणीमध्ये जर विद्यार्थ्याला वारंवार तीच परीक्षा दिली असता प्रत्येक वेळी सारखेच गुण मिळत असतील तर त्या चाचणीचा कोणता गुणधर्म दिसून येतो? आपल्यापुढे 4 पर्याय आहेत. विश्वसनीयता, सप्रमाणता, वस्तुनिष्ठता आणि उपयोगिता. तर लक्षात ठेवायचं आहे, निकालामधील सातत्य किंवा पुनरावृत्ती केल्यावर मिळणारं परिणाम किंवा मिळणारा जो काही इफेक्ट आहे तो जर सारखाच होत असेल तर या ठिकाणी त्याला विश्वसनीयता असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 1 विश्वसनीयता. जी रिॲलिटी असते हे की नाही, रिअलबिलिटी जी असते त्याला विश्वसनीयता असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक ए विश्वसनीयता हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामध्ये CCE सर्वंकष या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर लक्षात ठेवायचं आहे, पर्याय क्रमांक बी बघा. संज्ञात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक क्षेत्राचं मूल्यमापन म्हणजे सगळ्या प्रकारच्या जे काही क्षेत्र आहे त्यांचं मूल्यमापन या ठिकाणी केलं जातं. म्हणून सर्वंकष जे काही म्हणजेच विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाच्या सर्व पैलूंचं मूल्यमापन करे. मग सर्व पैलू काय आलेत? भावात्मक, संख्यात्मक आणि क्रियात्मक. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा. निदानात्मक चाचणीचं मुख्य उद्दिष्ट काय असतं? तर लक्षात ठेवायचं, निदानात्मक चाचणीचं मुख्य उद्दिष्ट काय असतं? विद्यार्थ्यांच्या अध्ययनविषयक अडचणींच्या कारणांचा शोध घेणे. म्हणून पर्याय क्रमांक डी विद्यार्थ्यांच्या अध्ययनविषयक अडचणींची कारणे शोधणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याचं कारण काय? निदानात्मक चाचणी ही विद्यार्थ्याला एखादा घटक का समजत नाही हे शोधण्यासाठी घेतली जाते. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा. ब्लूमच्या वर्गीकरणानुसार विश्लेषण हे कोणत्या स्तरावरील उद्दिष्ट आहे? तर लक्षात ठेवायचं, विश्लेषण जे आहे, विश्लेषण, ज्ञान, आकलन, उपयोजन ही सर्व संज्ञात्मक म्हणजे बौद्धिक क्षेत्रातील उद्दिष्टे मानली जातात. म्हणून पर्याय क्रमांक बी संज्ञात्मक किंवा त्याला बघा काही इंग्लिशमध्ये कॉग्निटिव्ह असं या ठिकाणी म्हटलं जातं, कॉग्निटिव्ह. तर आपण मराठी लक्षात ठेवूया, संज्ञात्मक म्हणजेच बौद्धिक लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक बी. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. आकारिक मूल्यमापन कधी केले जातं? तर आकारिक मूल्यमापन सर्व करतो. आकारिक मूल्यमापन हे वर्षभर आपलं सुरू असतं. आकारिक मूल्यमापन हे शिकवताना सातत्याने केलं जातं. त्याचं कारण काय असतं? सुधारणेला मुलांना वाव मिळाला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक बी अध्ययन अध्यापन प्रक्रिया चालू असताना हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 6वा प्रश्न बघा. चाचणीची ब्लूप्रिंट तयार करणे मूल्यमापनाच्या कोणत्या टप्प्यावर येते? आता हे जे आहे चाचणीची ब्लूप्रिंट हे आपण जेव्हा चाचणीची रचना करतो तेव्हाच केलं जातं. हे लक्षात. ब्लूप्रिंट म्हणजेच काय? तर उद्दिष्ट, आशय आणि प्रश्नाचा प्रकार यांचा त्रिमिती आराखडा जो असतो तो नियोजनाच्या वेळीच तयार केला जातो. त्यालाच ब्लूप्रिंट असं म्हटलं जातं. म्हणून चाचणीची रचना पर्याय क्रमांक सी हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा 7वा प्रश्न बघा. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील महत्त्वाच्या घटनांची नोंद ठेवण्यासाठी कोणतं साधन वापरलं जातं? त्याला प्रासंगिक नोंद असं म्हटलं जातं. या प्रासंगिक नोंदी असतात. विद्यार्थ्यांच्या वागण्यातील विशिष्ट आणि महत्त्वाच्या प्रसंगाची वस्तुनिष्ठ नोंद म्हणजेच प्रासंगिक नोंद होय. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नसतो. म्हणून प्रासंगिक नोंद पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 8वा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते मूल्यमापन तंत्र हे प्रक्षेपण तंत्र म्हणून ओळखलं जातं? तर शाईच्या डागांची चाचणी हे जे आहे याला या ठिकाणी प्रक्षेपण तंत्र मानलं जातं. कारण प्रक्षेपण तंत्रात व्यक्तीच्या अबोध मनातील भावनांचं मापन केलं जातं. रोर्शाची चाचणी हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी शाईच्या डागाची चाचणी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 9वा प्रश्न बघा. निकष संदर्भित मूल्यमापन म्हणजे काय? तर त्या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. तर सगळ्यात शेवटचा पर्याय बघा, पर्याय क्रमांक डी पूर्वनिर्धारित उद्दिष्टांच्या आधारे प्रगती तपासणे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता त्याचं कारण काय? यात विद्यार्थ्यांनी एखादं विशिष्ट कौशल्य किती आत्मसात केलं आहे हे आधीच्या ठरलेल्या निकषांच्या आधारे मोजलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी पूर्वनिर्धारित उद्दिष्टांच्या आधारे प्रगती तपासणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न 10वा. खालीलपैकी पोर्टफोलिओ मूल्यमापनाचा सर्वात मोठा फायदा कोणता? तर यातून काय कळतं आपल्याला? यातून विद्यार्थ्याच्या प्रगतीचं दीर्घकालीन चित्र स्पष्ट होत असतं. लक्षात आलं? म्हणजे विद्यार्थ्याच्या वर्षभरातील कामांचे नमुने असतात ज्यामुळे त्याच्या विकासाचा आलेख आपल्याला समजतो. त्याचा विकास कसा कसा होत गेला हे आपल्याला त्या ठिकाणी समजतं. म्हणून पर्याय क्रमांक ए
यातून विद्यार्थ्याच्या प्रगतीचं दीर्घकालीन चित्र स्पष्ट होतं. हा पर्याय या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 11वा प्रश्न बघा. वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सर्वात मोठा मर्यादा किंवा दोष कोणता? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, वस्तुनिष्ठ प्रश्नात विद्यार्थी कधी-कधी न समजताही तुक्का लावू शकतात, म्हणजे अंदाजे उत्तर देऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी आणि कधी-कधी ते बरोबर पण निघू शकतं. म्हणजे जे काही पर्यायी प्रश्नांची चाचणी असते वस्तुनिष्ठ प्रश्नाची, ज्यामध्ये 4 पैकी 1 निवडायचं असतं. तर त्या ठिकाणी जर एखाद्याला उत्तर समजलं नाही, तर अंदाजे उत्तर दिलं जातं आणि कधी-कधी ते सुद्धा त्या ठिकाणी बरोबर येऊ शकतं. तर या ठिकाणी अंदाज बांधून उत्तर देण्याची शक्यता असते. हा पर्याय जो आहे, पर्याय क्रमांक सी, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 12वा प्रश्न बघा. एक चांगला शिक्षक मूल्यमापनाच्या प्रक्रियेत प्रतिभरण कशासाठी देतो? तर या ठिकाणी प्रतिभरणामुळे विद्यार्थ्यांना त्यांचं बलस्थान आणि त्रुटी समजतात. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक सी जो आहे तो या ठिकाणी दिला. डीमध्ये केवळ पालकांचा तक्रार कळविण्यासाठी हा पर्याय होणार नाही, तर विद्यार्थ्याला स्वतःच्या प्रगतीबद्दल माहिती देऊन सुधारणा करण्यास प्रवृत्त करण्यासाठी या ठिकाणी प्रतिभरण शिक्षक करत असतात. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 13वा प्रश्न. खालीलपैकी कोणतं साधन हे विद्यार्थ्याची आवड किंवा अभिरुची मोजण्यासाठी वापरलं जातं? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, आपण याच्यासाठी अभिरुची शोधिका वापरतो. कारण विद्यार्थ्याला कोणत्या क्षेत्रात रस आहे हे ओळखण्यासाठी अभिरुची शोधिका वापरली जाते. त्याला इंटरेस्ट इन्व्हेंटरी असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी, अभिरुची शोधिका, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14. पदनिश्चयन श्रेणीमध्ये केंद्रीय प्रवृत्तीचा दोष म्हणजे काय? या ठिकाणी लक्षात ठेवायचं, जेव्हा परीक्षक टोकाची भूमिका टाळून सर्वांना सरासरी गुण देतात तेव्हा त्याला हा दोष उद्भवत असतो. म्हणून या ठिकाणी नेहमी मधली किंवा सरासरी श्रेणी देणे, पर्याय क्रमांक बी, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 15वा प्रश्न. मूल्यमापनातील सर्वंकष या संकल्पनेत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही असं विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी सर्वंकष मूल्यमापनामध्ये आरोग्य आणि शिक्षणाचा सुद्धा समावेश होतो, कला आणि कार्यानुभवाचा समावेश होतो, सामाजिक आणि वैयक्तिक गुणाचा सुद्धा समावेश होतो. फक्त पाठांतराचा समावेश त्यामध्ये होत नाही, कारण पाठांतर हे सर्वंकष मूल्यमापनात अपेक्षित नाही. त्यात समज आणि उपयोजनाला महत्त्व असतं. म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. पुढचा 16वा प्रश्न. एखाद्या चाचणीची सप्रमाणता कशावर अवलंबून असते? तर लक्षात ठेवायचं, चाचणी ज्या उद्देशाने बनवलेली आहे ते साध्य करण्यावर या ठिकाणी काय असते, सप्रमाणता अवलंबून असते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, चाचणी ज्या उद्देशासाठी बनवली आहे तो साध्य करण्यावर, हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न बघा. संपादन चाचणीमध्ये विषयवस्तू सप्रमाणता सुनिश्चित करण्यासाठी काय केलं जातं? तर या ठिकाणी चाचणीने संपूर्ण अभ्यासक्रमाचं या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण जेव्हा चाचणी घेतो त्या ठिकाणी ती चाचणी अशी काढायची की त्यामध्ये सर्व घटकाचा समावेश असला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक बी, अभ्यासक्रमातील सर्व घटकांवर प्रश्न विचारणे, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 18वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते मूल्यमापन तंत्र समाजमिती म्हणून ओळखलं जातं? तर या ठिकाणी विद्यार्थ्याच्या सामाजिक संबंधाचा आणि आवडीचे मोजमाप हे जे आहे, हा पर्याय या ठिकाणी योग्य पर्याय आहे. आता त्याचं कारण काय? समाजमितीद्वारे वर्गातील मुलांचं एकमेकाशी असलेले संबंध आणि त्यांची लोकप्रियता मोजली जाते. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 19वा प्रश्न बघा. मूल्यमापनातील त्रुटींचं विश्लेषण करणे कशासाठी महत्त्वाचं आहे? तर मुले चुका का करतात हे समजल्यास त्यांचं अध्ययन आपल्याला सुधारता येतं. म्हणून पर्याय क्रमांक ए, मुलांच्या विचार करण्याची पद्धती समजून घेण्यासाठी, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 20वा प्रश्न बघा. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनात सातत्यपूर्ण या शब्दाचा संबंध कशाशी आहे? तर या ठिकाणी शिकण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत वेळोवेळी होणारं मूल्यमापन म्हणजे सातत्य. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, अध्ययनातील कालावधीत नियमितपणे होणारे मूल्यमापन, या ठिकाणी हे या प्रश्नाचा योग्य उत्तराचा पर्याय आहे. 21वा प्रश्न बघा. प्रमाणित चाचणी ज्या आहेत, प्रमाणित चाचण्यांची मुख्य वैशिष्ट्ये कोणती? तर त्यामध्ये काय असलं पाहिजे? 2 गोष्टी असल्या पाहिजेत. प्रमाणित ज्या विश्वसनीयता आणि सप्रमाणता ती आधीच तपासलेली असते, हे या ठिकाणी त्याचं वैशिष्ट्य असतं. म्हणजे ह्या ज्या चाचण्या असतात हे अगोदर चेक केलेल्या असतात, त्यामध्ये काही चुका राहिलेल्या आहेत का, म्हणजे त्याच्यावर आपला विश्वास असतो की ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नाही. म्हणून त्याची विश्वसनीयता आणि सप्रमाणता आधीच तपासलेली असते, हे या ठिकाणी योग्य पर्याय आहे. पर्याय क्रमांक ए हा याचा योग्य पर्याय आहे. पुढचा 22वा प्रश्न बघा. उद्देशात्मक मूल्यमापनात सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असतो?
चांगला हस्ताक्षर, अपेक्षित वर्तन बदल, वापरलेला कागद, उत्तरपत्रिकेची लांबी. तर पर्याय क्रमांक बी अपेक्षित वर्तन बदल हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कारण का शिक्षण म्हणजे वर्तनातील बदल, त्यामुळे मूल्यमापन हे बदलाच्या आधारे व्हावे. म्हणून पर्याय क्रमांक बी अपेक्षित वर्तन बदल हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 23वा प्रश्न. खुल्या पुस्तक परीक्षेत ओपन बुक टेस्ट आहे की नाही, त्याला मुख्य फायदा काय असतो? तर लक्षात ठेवायचं याद्वारे एकच आपलं गोष्ट असते की या पुस्तकातील माहिती शोधून ती योग्य ठिकाणी कशी वापरायची हे त्या ठिकाणी तपासलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी विद्यार्थ्याच्या उच्चस्तरीय विचार क्षमतेची आणि उपाययोजनांची चाचणी घेता येते. हे या ठिकाणी याचा हा मुख्य फायदा आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा 24वा प्रश्न बघा. मापनाच्या तुलनेत मूल्यमापन कसं असतं? तर लक्षात ठेवायचं मापनाच्या तुलनेत मूल्यमापन हे व्यापक दर्जाचं असतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी व्यापक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कारण मूल्यमापन बरोबर मापन अधिक मूल्य निर्णय यात गुणात्मक आणि संख्यात्मक दोन्ही बाबी येतात. म्हणून पर्याय क्रमांक सी लक्षात ठेवायचं आहे. चला 25वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते मूल्यमापनाचे साधन स्वतःचे मूल्यमापन सेल्फ असेसमेंट करण्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं? तर पडताळा सूची. लक्षात ठेवायचं पडताळा सूची हे स्वमूल्यमापन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं किंवा सर्वात या ठिकाणी योग्य साधन आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए पडताळा सूची हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 26वा प्रश्न बघा. निबंधात्मक प्रश्नांचा सर्वात मोठा फायदा कोणता? तर यामुळे काय होतं, निबंधात्मक जे प्रश्न असतात यामुळे स्वतःच्या शब्दात त्याला आपले विचार मांडता येतात आणि स्वतःच्या शब्दात विचार मांडण्याची त्याला संधी मिळते. म्हणून पर्याय क्रमांक डी विद्यार्थ्याची अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विचार मांडण्याची क्षमता तपासता येते. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 27. मूल्यमापनातील श्रेणी पद्धत कशासाठी सुरू करण्यात आली? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे गुणांमधील जो सूक्ष्मचा काही फरक होता, म्हणजे एकाला 90 पडले, एकाला 91 पडले, आता किंवा एकाला 91 पडले, एकाला 92 पडले, फक्त त्या ठिकाणी मायनर डिफरन्स असतो, परंतु तरी देखील मुलं त्या ठिकाणी त्यांच्यावर ताण येतो. म्हणजेच काय गुणातील सूक्ष्म फरकामुळे होणारा मानसिक ताण कमी करण्यासाठी या ठिकाणी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. 28वा प्रश्न बघा. उपचारात्मक अध्यापन कशावर आधारित असतं? तर लक्षात ठेवायचं उपचारात्मक जे काही अध्यापन असतं निदानात समजलेल्या उणिवा दूर करण्यासाठी उपचारात्मक अध्यापन केलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक सी निदानात्मक चाचणींच्या निष्कर्षावर हा पर्याय या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 29वा प्रश्न. मूल्यमापन ही त्रिध्रुवीय प्रक्रिया आहे असं कोणी म्हटलेलं आहे? लक्षात ठेवायचं आहे जे काही शैक्षणिक उद्दिष्टे अध्ययन अनुभव आणि मूल्यमापन तर ब्लूम आहे की नाही BS ब्लूम यांनी हे मांडलेलं आहे, त्यालाच त्रिध्रुवीय प्रक्रिया असं म्हणतं. म्हणून पर्याय क्रमांक बी VS ब्लूम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 30. चाचणीच्या गुणांकनामध्ये आत्मनिष्ठता टाळण्यासाठी खालीलपैकी काय करणं आवश्यक आहे? तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी पर्याय क्रमांक डी बघा. गुणांकन योजनेची किंवा उत्तर सूचीची निर्मिती करणे. निश्चित उत्तर सूचीमुळे कोणतेही परीक्षक त्या ठिकाणी पेपर जर त्यांनी तपासला तरी गुणात काहीच फरक पडत नाही या ठिकाणी. म्हणून पर्याय क्रमांक डी गुणांकन योजनेची किंवा उत्तर सूचीची निर्मिती करणे हे या ठिकाणी आत्मनिष्ठता टाळण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. अशा प्रकारे आजची सुद्धा आपली मानसशास्त्राची जी 30 गुणांची PYQ होती ती आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह घेतलेली आहे. आशा करतो तुम्हाला ती नक्कीच आवडली असेल. जर आवडली असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. मागची व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. इथंच थांबतो. पुढे नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.